प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या वतीने मानव एकता दिवस साजरा केला जातो। खरं तर आज विश्वाला या दिवसाची खरं तर गरज आहे, कारण आज धर्माच्या नावाखाली लढाया होतात, हाणामाऱ्या होतात, एकमेकांचं रक्त रस्त्यावर सांडतात। तेच सांडलेलं रक्त त्याच माणसाला प्रश्न विचारतं, अरे बाबा तुझंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे, मग तुझा माझा धर्म वेगळा कसा, हा माझा तुला सवाल आहे। आणि म्हणून संत निरंकारी मिशन विश्वामध्ये आध्यात्मिक जागृती बरोबर विश्वबंधुत्व आणि मानव एकता यावी यासाठी प्रयत्न करतंय, प्रयास करतंय। आणि त्यांचा नारा एकच आहे, ना हिंदू ना शीख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है। कारण आज माणसाला माणसापासून भीती आहे। एका VIP माणसाला संरक्षण कोण देतो? माणूस। भीती कोणापासून? माणसापासून। म्हणून संत निरंकारी मिशनसाठी एवढंच म्हणेन की मज माणूस द्या, मज माणूस द्या, म्हणून देव भीक मागताना दिसला आणि स्वार्थापोटी अज्ञानाने माणसातील माणूस हरवला आणि माणुसकी शोधताना देव मज दिसला, माणुसकी शोधताना देव मज दिसला। आज खरं तर हे का होतंय तर माणसामध्ये आध्यात्मिक जागृतीचा अभाव। मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीवच मनुष्याला राहिलेली नाही आहे। मी माणूस आहे आणि माणुसकीच्या मानवी मूल्यांना अवलंबलं पाहिजे आणि जीवन जगलं पाहिजे, ही गोष्टच मनुष्य विसरलेला आहे। आणि खरं तर त्या गोष्टीची जागृती करण्यासाठी आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या वतीने मानव एकता दिवस साजरा केला जातो। कारण एकता तेव्हाही येऊ शकते जेव्हा माणूस माणसामध्ये राहील। म्हणून डॉक्टर राधाकृष्णन म्हणायचे की मॅन हॅज लर्न टू फ्लाय इन द स्काय लाईक ए बर्ड, मॅन हॅज लर्न टू लिव्ह लाईक ए फिश इन वॉटर, बट मॅन हॅज नॉट लर्न टू लिव्ह लाईक ए मॅन। मनुष्य हा पक्षाप्रमाणे हवेत स्थलांतर करायला शिकलेला आहे, मनुष्य हा माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलेला आहे, परंतु मनुष्य माणसाप्रमाणे माणसात वागायला शिकला नाही। म्हणून निरंकारी मिशनचा तोच संदेश आहे, तोच मेसेज आहे कि कुछ भी बनो मुबारक है, पर पहले बस इंसान बनो। आप डॉक्टर बनेंगे तो भी मुबारक है, स्वागत है। आप वकील बनेंगे तो भी मुबारक है, स्वागत है। लेकिन आपके अंदर इंसानियत नहीं होगी तो डॉक्टर बन के भी कुछ फ़ायदा नहीं है, वकील बन के भी कुछ फ़ायदा नहीं है। म्हणून खरं तर तुम्हाला ती जाणीव असली पाहिजे की बाबा रे, मी माणूस आहे आणि माणसाच्या दिव्य गुणांना अवलंबणं, धारण करणं खरा धर्म आहे। धर्म म्हणजे काय तर मानवी मूल्यांना धारण करणं म्हणजे धर्म आहे। आणि ते मानवी मूल्ये कोणते? प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता। हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झाला। ही अवस्था निर्माण होणं म्हणजे खरं तर मानवी मूल्य आहे। आणि त्या मानवी मूल्यांना धारण करणं खरं तर धर्म आहे। आणि तो धर्म स्थापित व्हावा म्हणून संपूर्ण विश्वामध्ये खरं तर मानव एकता दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने साजरा केला जातो। आणि आम्हाला ती जाणीव व्हावी, तो शुभ संदेश तुमच्यापर्यंत जावा की बाबा रे, माणसा तू माणूस बन, हीच खरी तुझी भक्ती आहे। आणि जोपर्यंत तुम्ही माणूस बनत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे। तुम्ही हजारो रुपये खर्च करून सत्यनारायण घालता, पण जोपर्यंत तुम्ही सत्य राहत नाही आहे, सत्य वागत नाही आहे, तोपर्यंत नारायणसुद्धा तुमचा होऊ शकत नाही आहे। आणि त्या नारायणाचा आशीर्वाद पाहिजे असेल तर सत्य असणारा नारायण जाणून
खऱ्या अर्थानं एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभू की रचना सारी है. हे तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होईल. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तुम्हाला ती जाणीव होईल. आणि म्हणून म्हटलंय की ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण. तर या नाव बोली जे ज्ञान, स्वतःची ओळख करून घ्या. ज्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याला स्वतःचा चेहरा माहिती नसतो, कधी आरशात पाहिलेला नसतो, त्याला जर आरसा दाखवला तर तो स्वतःबरोबरच भांडत बसतो. आज तीच अवस्था विश्वामध्ये झालेली आहे की माणूसच माणसाला घातक झालेला आहे. आणि म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये खरं तर आध्यात्मिक संत निरंकारी मिशनचा ज्ञानबोध घेऊन माणूस बनून वागणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या वतीने खरं तर मानव एकता दिवस साजरा केला जातो. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.